एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे फॉरेन्सिक टीम रोहित शेट्टी यांच्या घरी दाखल झाले। गुन्हे शाखेचे डीसीपी विशाल ठाकूर हे घटनास्थळी दाखल झालेत, तर एक रिक्षावाला घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून या रिक्षावाल्याचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। शेट्टी टॉवर्स बाहेर 4 राऊंड फायर झालेले होते। दिग्दर्शक निर्माते रोहित शेट्टी यांच्या इमारती बाहेर गोळीबार झालेला होता। या प्रकरणी आता फॉरेन्सिकची टीम रोहित शेट्टी यांच्या घरी दाखल झाली। तर शेट्टी टॉवर्स इमारती बाहेर गोळीबार झाला होता। मुंबई पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे। आता तपासाला सुरुवात झाली। शेट्टी टॉवर्स बाहेर 4 राऊंड फायर केल्याची माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणी सर्व बाजूने तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरती रात्री अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे आणि पोलिसांचं पथक रात्रीपासून या सगळ्या परिसरामध्ये तैनात आहे। गुन्हे शाखेची सुद्धा पथकं या सगळ्यावरती काम करत आहेत आणि रात्रीच अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता पहिल्या मजल्यावरती जे ग्लास आपल्याला काच लावलेलं पाहायला मिळत आहे, त्या काचेवरती एक गोळी जी आहे ती आतमध्ये घुसल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर जी संरक्षण भिंत आहे इमारतीची, त्या संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा 1 राऊंड फायर करण्यात आलेला होता, त्याचे सुद्धा मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात। आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात करण्यात आलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सगळ्या आरोपींचा शोध घेतला जातोय। त्यामुळे गोळीबार करणारे आरोपी कोण निघतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोशन सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।